Dear students, today we are going to learn units and measurement for 11th standard. The next point in the chapter is dimension. What is meant by dimension? The dimension of a physical quantity are the powers to which fundamental units like length, mass, time, etc. must be raised in order to obtain the युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. याचा अर्थ असा होतो की दिलेल्या भौतिक राशीचं युनिट जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या राशीमधील फंडामेंटल युनिट म्हणजे युनिट लेंथ, मास, टाइम त्याचे पॉवर वाढवायचे, पॉवरच्या स्वरूपात लिहायचं म्हणजे आपल्याला दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं एकक आपल्याला फाइंड आउट करता येतं. हा त्याचा मेन अर्थ आहे. फॉर डिटर्मिनेशन ऑफ डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, डिटर्मिनेशन ऑफ डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय. फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट कशाने रिप्रेझेंट केलं जातं? एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाइम, I for current. Dimensions are always written in the square bracket. No any comma marked in between the length, mass and time. Therefore, we have to explain the example. First example, velocity. That is, obtain the dimension of first velocity. We know that velocity is equal to distance upon time. अंतर भागिले वेळ बरोबर गती. Velocity is equal to distance upon time. We have to write the dimension in the form of physical quantity LMT. LMT divided by dimension of time LMT. या ठिकाणी डिस्टन्स हे लेंथ आहे म्हणून लेंथच्या डोक्यावरती 1 लिहिलं. अंतर मोजताना वस्तुमानाची गरज नाही म्हणून वस्तुमानाच्या डोक्यावरती 0 लिहिलं. अंतर मोजताना टाइमची गरज नाही डोक्यावरतीच्या 0 लिहिलं. या डिस्टन्सच्या डोक्यावरती किती आहे? 1 आहे म्हणून इथं l⁻⁴. सिमिलरली वी हॅव टू राईट l⁻�0. टाइम मोजताना लेंथची मासची गरज नाही, टाइमच्या डोक्यावरती 1 आहे म्हणून t⁻⁴. डिनॉमिनेटर शिफ्टेड टू न्यूमरेटर, देयरफॉर वी हॅव टू राईट l⁻⁴, m⁻�0, t⁻, डिनॉमिनेटर शिफ्टेड टू न्यूमरेटर, देयरफॉर it becomes -1. This is the dimension for velocity. अशा पद्धतीने velocityचं डायमेन्शन फाइंड आउट करता येतं. याच्यापेक्षा डायरेक्ट सुद्धा फाइंड आउट करता येतं. और डायरेक्ट L means distance, distance raised to 1, t raised to 1, t shifted to the numerator, therefore l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻1. This is the dimension for velocity. अशा पद्धतीने डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं. सेकंड एक्झाम्पल, एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. फर्स्ट वी हैव टू राइट डायमेंशन फॉर वेलोसिटी एंड डायमेंशन फॉर टाइम. वी नो दैट डायमेंशन फॉर वेलोसिटी इज इक्वल टू l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻1 डिवाइडेड बाय डायमेंशन ऑफ t⁻1. l0, m0, t⁻1. टी शिफ्ट केलं, वरती घेतलं, वजा झालं l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻2. दिस इज द डायमेन्शन फॉर एक्सेलरेशन और एक्सेलरेशन. नेक्स्ट, थर्ड क्वांटिटी फोर्स. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. वी हैव टू राइट डायमेन्शन फॉर मास. m⁻⁴, पहिलं ब्रॅकेट डायरेक्ट लिहिलं इथं. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्सेलरेशनचं डायमेन्शन l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻2. Therefore both we have to multiply by using the rule a⁻m into a⁻n, a⁻m into n. m into l⁻⁴, m⁻⁴ and t⁻⁻2. l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻2. This is the dimension for force. a⁻m into a⁻n is equal to a⁻m plus n. या नियमाचा वापर करायचा लिहायचं. चौथं डायमेन्शन डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम.
मासचं डायमेन्शन m⁻1, व्हॉल्यूमचं डायमेन्शन l⁻3. शिफ्ट केलं, वरती घेतलं, l⁻3, m⁻1, t⁻0. दिस इज द डायमेन्शन फॉर डेन्सिटी. अशा प्रकारे कुठल्याही भौतिक राशीचं आपल्याला किंवा डिराइव्हड क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करता येतं. डायमेन्शनचा वापर करून आपल्याला युनिट फाइंड आउट करता येतं. दुसरा पॉइंट, नेक्स्ट पॉइंट, uses of dimensional analysis. What are the uses of dimensional analysis? There are different uses. First use of dimensional analysis is to check the correctness of physical equation. To check the correctness of physical equation. For example, इथं आपण उदाहरण घेऊया, v = u + at. हे गतिविषयक समीकरण आहे. v म्हणजे अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे एक्सेलरेशन and t म्हणजे टाइम. Therefore, we have to write here v = u + at. ह्याला आपण LHS म्हणूया, याला आपण RHS म्हणूया. याच्यात LHS बरोबर RHS आलं तर हे करेक्टनेस आहे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल. अदरवाइज येत नसेल तर करेक्टनेस नाही असं म्हणता येईल आपल्याला. Here we have to write the dimension for velocity. Dimensions on LHS left hand side is equal to v is equal to velocity dimension इथं आहे. Velocity is equal to l⁻1, m⁻0, t⁻−1. Velocity's dimension. We also write the dimension on RHS, right hand side. Right hand side contains u plus a into t. Dimension of u and v velocities. Therefore, dimension is same, l⁻0, m⁻1, t⁻−1 into dimension of acceleration plus dimension of acceleration is equal to l⁻1, m⁻0, t⁻−2 into dimension of t. Dimensions of t means time, t⁻1. Therefore, we have to solve this. We get l⁻1, m⁻0, t⁻−1 plus l⁻1, m⁻0, t⁻−2 plus 1, t⁻−1. बोथ ब्रॅकेट सेम, दोन्ही ब्रॅकेट या ठिकाणी सेम आहेत म्हणून आपण असं लिहूया 2 times l⁻1, m⁻0, t⁻−1. In this case, this equation number 1, this equation number 2. From equation 1 and 2, we have to write here LHS. LHS is equal to RHS. LHS means velocity, that is l⁻1, m⁻0, t⁻−1 is equal to RHS is equal to 2 into l⁻1, m⁻0, t⁻−1. Both equations are same. The factor 2 is dimensionless factor. ह्याला डायमेन्शन नसतं, युनिट नसतं म्हणून हा डायमेन्शनल फॅक्टर आहे. Therefore, LHS is equal to RHS. Here, left hand side is equal to RHS. Therefore, here we have to check the correctness of physical equation by using the dimensional analysis. आता याचा पुढला यूज आहे तो आपण आता पाहूया. Second use of dimensional analysis is to establish the relation between related physical quantities. ज्या फिजिकल क्वांटिटी एकमेकाला रिलेटेड असतात त्या फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन इथे एस्टॅब्लिश करता येतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². या ठिकाणी मास आहे, व्हेलॉसिटी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, हे एकमेकाला रिलेटेड आहे. ते रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करता येतं. द कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी विच डिपेंड्स अपॉन मास अँड व्हेलॉसिटी ऑफ बॉडी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू k इंटू मास रेस टू x, velocity रेस टू y. या ठिकाणी आपण k, x आणि y घेतलाय. where k, x, y are the powers to be determined. हे आपल्याला शोधून काढायचे आहे.
while writing the dimension of the each quantity in above equation, या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टीचं या राशींचं डायमेन्शन लिहूया. डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी L⁻², m⁻⁴ T⁻⁻² इज इक्वल टू के आहे तसंच लिहूया. मास m⁻⁴ बाकीचं 0 into velocity L1 m⁻⁴ T⁻⁻1 हे आहे तसंच लिहूया. या ठिकाणी काय केलं आपण, हा a⁻m into n त्याचा इथं गुणाकार केला, L⁻0 into x 0, 1 into x इथं 0. या पद्धतीनं हा y काय केला इथं L⁻y m⁻⁴ T⁻⁻5. आता दुसरा नियम वापरला, a⁻m into a⁻n बरोबर a⁻m plus n हा नियम वापरला. हे आहे तसं लिहिलं, L⁻0 plus y m⁻x plus 0 x T⁻0 plus y minus y. या ठिकाणी आपण हे घातांकाच्या स्वरूपात लिहिलं. आता काय करायचं, कंपेअरिंग द पॉवर्स ऑफ L M T ऑन बोथ साइड, इकडले आणि इकडले पॉवर्स काय करायचे, कंपेअर करायचे. देअरफॉर x इज इक्वल टू इकडे raised आहे, इकडे raised आहे, म्हणून x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 2, L⁻2 y इज इक्वल टू 2 अँड ऑल्सो -y इज इक्वल टू -2. देअरफॉर y इज इक्वल टू इथं आपल्याला 2 लिहिता येईल. देअरफॉर y इज इक्वल टू 2 म्हणजे x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, y इज इक्वल टू 2 मिळाले. या ठिकाणी सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू x y and k is constant, experimentally found that k is equal to 1/2. Therefore, this equation can be written as kinetic energy is equal to 1/2 mass आहे तसंच raised to 1 म्हणजे x into velocity raised to 2. Therefore, kinetic energy is equal to 1/2 mv². In this way, we establish the relationship between the related physical quantities. कुठल्याही रिलेटेड फिजिकल क्वांटिटी मधलं आपल्याला रिलेशन इस्टॅब्लिश करता येतं. द थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस टू फाइंड द कन्वर्शन फॅक्टर ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट. सिस्टीम वेगवेगळ्या वापरायच्या, परंतु फिजिकल क्वांटिटी एकच वापरायची. फॉर एक्झाम्पल, आता इथं आपण वेगवेगळ्या सिस्टीम वापरणार आहे, SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम वापरणार आहे. या सिस्टीम मध्ये सेम फिजिकल क्वांटिटीचं कन्वर्शन करायचं आपल्याला. भौतिक राशी आहे एकच, SI आणि CGS सिस्टीमचा वापर करून आपल्याला कन्वर्शन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. हियर वी डिटरमाइन द कन्वर्शन फॅक्टर बिटवीन जूल इन SI युनिट अँड अर्ग इन CGS युनिट. जूल अँड अर्ग इज युनिट ऑफ वर्क. दोन्ही कशाची एकक आहे, वर्कची एकक आहे. एक SI युनिट इट इज कॉल्ड जूल, इन CGS युनिट इट इज कॉल्ड अर्ग. Therefore, relation between joule and erg can be determined with the help of third dimensional analysis. Here 1 joule is equal to x erg. आपल्याला माहिती आहे 1 joule is equal to 10⁷ erg एवढं असतं हे रिलेशन. याच्यामध्ये कन्वर्शन फॅक्टर आहे 10⁷. जूलचं SI सिस्टीमचं CGS सिस्टीम मध्ये रूपांतर केलं तर 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग इतकं मिळतं. तर लेट 1 जूल इज इक्वल टू x अर्ग इक्वेशन नंबर 1. The dimension of the work is L⁻², m⁻⁴ T⁻⁻². Substitute this value in this equation. या इक्वेशन मध्ये टाकली. इक्वेशन नंबर 1 becomes 1 आहे तसं लिहिलं. जूल मध्ये हेच एकक L1⁻², m1⁻1 T1⁻², which is equal to x. डायमेन्शन तेच L2⁻², m2⁻1 T2⁻⁻1. इथं 1 1 1 2 2 2 हे काय केलं, हे SI सिस्टीम मध्ये घेतलंय आणि हे CGS सिस्टीम मध्ये घेतलं. एवढाच फरक आहे. 1 1 1 2 2 2 हे SI सिस्टीम, हे CGS सिस्टीम. Therefore x is equal to हे इकडे आणून डिवाइड केलं. x is equal to
हे आहे तसं लिहिलं, हे डिवाइड केलं. Therefore x is equal to L1 divided by L2 square raised to 2, M1 divided by M2 raised to 1 and T1 divided by T2 raised to minus 2. Therefore we have to write that is length, mass and time in SI system can be represented in meter, kg and second. Similarly, in CGS system, mass is represented in gram, length is centimeter and time in second. Therefore, this equation can be written as, आपण हे इक्वेशन या पद्धतीने लिहू शकतो कसं, x is equal to L1 divided by L2 means kg divided by gram raised to किती 2 into mass. एक मिनिट, त्या ठिकाणी आपण काय करूया, L1 म्हणजे मीटर divided by सेंटीमीटर raised to 2 into kg divided by gram raised to 1 and second divided by second raised to minus 2. Therefore, x is equal to 1 meter 100 centimeter divided by 100 centimeter divided by centimeter raised to 2, 1000 gram divided by gram raised to 1 and second divided by second raised to minus 2. Therefore, x is equal to 100 square into 1000. Therefore, x is equal to 10 raised to 4 into 10 raised to 3. Therefore, x is equal to 10 raised to 7. Substitute this value in equation number 1. Therefore, we have to write 1 joule is equal to x. X means 10 raised to 7 erg.